झालेलं आहे. अजून आपण 100 बेड ICU चे आपण करणार आहोत. ते झाल्यानंतर पुढे हार्ट ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट, न्यूरो सर्जरी या सगळ्याचे ऑपरेशन इथं होतील. त्या पद्धतीचे मी निर्देश दिलेले आहेत. त्याकरता कसलाही पैसा कमी पडणार नाही. बघा, कोणीतरी विचारलं गणेश नाईकांना काले झेंडे दाखवले. गणेश नाईकचा काय संबंध आहे? कार्यक्रम महापालिकेचा, महापौरांना तुम्ही प्रश्न असे की उद्याला येणाऱ्या प्रत्येक काले झेंडे दाखवणं काय वेळ लागते? एक फडकं आणलं, काठीला बांधलं की झेंडा दाखवला. बातमी सत्यावर आधारित पाहिजे. काहीतरी ते आरडाओरडा होत आहे म्हणजे खरी, ते कोणासाठी होता मला नाही माहिती. समक्ष बोललेलं आहे. महापालिका दिव्यापासून दिवाल्यापर्यंत आहे. जो नियम एकाला तो नियम दुसऱ्यांना. बॉस इज ऑलवेज राईट सब्जेक्ट टू रूल्स अँड रेग्युलेशन. ही पण मी आठवण करून दिलेली आहे. आणि मी सांगतो की भविष्य काळामध्ये कोण कोण कुठे कुठे राहील ते तुम्हाला समजेल. दूध दूध वेगळं होईल आणि पाणी पाणी वेगळं होईल. सिक्युरिटी द्या ना. काही लोकांना आपल्याला न आवडणाऱ्या लोकांचा अर्धा ग्लास रिकामा दिसतो. काय बोललो मी? तुमच्यापैकी काही लोकांना त्यांना न आवडणाऱ्या लोकांचा अर्धा ग्लास रिकामाच दिसतो. अर्धा ग्लास भरलेला कधी बोलणार नाही. अर्धा ग्लास रिकामाच आहे. आता कोणाला कळतो मी बोललेलं लागतं ना तरी लावून घ्या, मला तुझी परवा. आणि गणेश नाईक खुला आहे, मन खुलं हात खुला आहे. गणेश नाईकच्या विरुद्ध काय असेल ना सगळं आरपार करून टाका. थांबू नका. काय करायचं मॅडम? खूप अडचण होते ताई. चला प्लीज. मला विनंती, मला आम्ही जागा देतो. प्लीज चला ताई. नगरपालिकेचा घेतोस ना? हा अहंकार आहे, हा माज आहे आणि मस्ती आहे. बाकी काय याला शब्द नाही माझ्याकडे. प्रत्येक वेळी प्रत्येकाला डावलायचं. ते पालकमंत्री आहेत, नाव टाकायचं. ते तर काय येत नाही का? तुम्हीच करताना प्रत्येक विभागाला. मी कधी ऑब्जेक्शन घेतलंय का? पण ऐरोली सोडून बेलापूरमध्ये निधी देणं हे कितपत योग्य आहे? ठीक आहे, मग ऐरोलीतले लोक माझ्याकडे काय येतात? साधं राशन कार्ड द्यायला लोक भेटत नाही त्यांची. साधं आधार कार्ड. कोण विरुंगा केंद्र मागतो, कोण व्यायामशाळा मागतो, कोण हॉस्पिटलचा जुना इमारती. अरे केलेला बंद पडलेत तिथं. कितीतरी इमारतींचं यांनी उद्घाटन केलेल्या इमारती तुम्हाला दाखवून बंद आहेत अक्षरशः. त्या याला आग का लागली? नाट्यगृहाला कोणी लावली ती आग? काढायला शोधून तुम्ही पण. तुम्ही काय करता मीडियावाले? तुम्हाला जातायत का साईट वरती? प्रत्येक वेळी का मदताईनेच बोललं पाहिजे का? आता मी पक्षाला सांगितलेलं आता मी थांबणार नाही आणि माझ्यावर पुढे अन्याय अत्याचार केला तर त्याची मी दय करणार नाही. तुमच्या मतदारसंघामध्ये हस्तक्षेप आता नक्की प्रकार आहे. आमदार निधी लावली, त्या कार्डावरती पहिलं नाव होतं शिंदे साहेबांचं, ते गाठ झालं. दुसरं आलं की त्या 2 डायलिसिस मशीन मिक्स फंडातून आणलेल्या वर्षभर पडून होत्या. दूध 10 वेळा फोन केलं, लावलं नाही. ते माताचं दूध ते सुद्धा वर्ष झालं मी त्याच्या मागे लागलंय. तर मी केलेला कार्यक्रम आहे ना, तुम्ही कसं काय क्रेडिट घेऊ शकता? बरं घ्या, चला ते मी तुम्हाला देते. पण कमीत कमी तुम्ही आमदार निधी इथं लावता. आणि त्यावेळी मला काय बोलत होते, जे मी तुला आमदार आहे, मला विचारल्याशिवाय काय करायचं नाही. तुम्ही किती आम्हाला विचारता? तुम्ही किती आम्हाला विश्वासात देता? प्रश्न आहे. महापालिका आली, महापौर आले, आम्ही मान्य केलं ना. आम्ही कधी बोलतो का? काय चाललंय महानगरपालिकेत? कुंपडच क्षेत्रात आहे, ह्या तिथे लक्ष जरा. एवढं राजकारण नावाचं विवाचं करण्यापेक्षा उद्घाटन प्रसंगी आपल्याला काय नाव उद्घाटन काय हे होतं? उद्घाटन आहेत का? आणखी 100 लोक मला धक्के मारतात आणि मी पडली तर काय करणार? मी आता आजारपणातून आलेले आहे. बघा तिथे कोण मला कोण कोणाला ऐकत होतं का? सकाळी धक्काबुक्की पार पाय मुद्दाम
धक्काबुक्की करा म्हणजे पळून जाईल. मी काय पळणारच नाही. मी सलग 3दा निवडून आलेले. मी आज पडली, उद्या आली, उद्या पडली, परवा आली, असं नाहीये. लोक खूप प्रेम करतात, त्या प्रेमावर मी आहे आणि मी काम करत राहणार आहे. माझं एवढंच ऑब्जेक्शन आहे, पक्षश्रेष्ठीनं सुद्धा याची दखल घेतली पाहिजे. थँक्यू. ठीक आहे.